राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांनी 1800 कोटी रुपयांची महारवतनातली जमीन, पुण्यासारख्या कोरेगाव पार्कमधल्या उच्चभ्रू भागामधल्या ही जमीन 41 एकर जमीन घेतली. या जमिनीची व्हॅल्यू 1800 कोटी रुपये. बरं, व्हॅल्यू काही असू द्या, ती महारवतनातली जागा आहे आणि महारवतनातली जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ती कोणालाही विकताही येत नाही. भले त्या मालकाला देखील विकता येत नाही ती जागा. फक्त त्या जागेवरती ते व्यवसाय करू शकतात किंवा त्या जागेतनं उत्पादन मिळवू शकतात. ही जागा पार्थ पवारांनी 1800 कोटी रुपयाची जागा 300 कोटीला घेतली. हा प्रकार आपण कालपासून ऐकतोय सगळा. पण हा एक प्रकार झाला असेल, पाठीमागे मुरलीधर मोहोळांचा विषय सुरू झाला असेल, तो थांबला असेल. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, शिंदेंचा गेम केलेला. शिंदेंचा गेम कोणी केलेला म्हणजे संजय शिरसाट असतील, ते बॅगा घेऊन चड्डी बनियांवरती बसलेले. इकडे आपले गोगावले साहेब असतील, गोगावले साहेब घरामध्ये ते कुठल्या तरी देवीची पूजा करत होते. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली तर एक गोष्ट मात्र निश्चित आहे. बघा, शिंदेंचा कार्यक्रम कुणी केला ते मला नाही माहिती, पण शिंदेंचा कार्यक्रम झाला. संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील किंवा शिंदेंचे मला वाटते योगेश कदम जे गृहराज्यमंत्री, त्यांच्या आईच्या नावाचे बार वगैरे असतील, हे सगळे प्रकार उघड झाले. तुम्हाला हळूहळू सांगतो. त्याच्यानंतर BJPचा नंबर लागला. BJPचा मुरलीधर मोहोळ असतील किंवा इतर अजून BJPच्या लोकांचे कांड समोर आले आणि शेवटी राहिलेले अजित पवारांचं स्वतःच्या मुलाचा. आता हा व्यवहार मला वाटतं मेमध्ये झालेला आहे व्यवहार, ह्या 300 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा मेमध्ये झालेला व्यवहार आत्ता समोर आला. सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, सरकारमधले आहेत ते. सरकारमधली गोष्ट बाहेर आली कशी, ही कधी कुणाची म्हणजे काढल्याशिवाय येत नाही किंवा कोणी डिटेल्स पुरवल्याशिवाय येत नाही. ज्या पद्धतीनं बोललं जात होते की रवींद्र धंगेकरांना कोणीतरी डिटेल्स पुरवले गेलेत आणि मुरलीधर मोहोळांची त्यांचं जे वजन वाढतं सुरतं त्याला कुठेतरी ब्रेक लावायचं काम धंगेकरांनी केलं होतं. त्याच पद्धतीनं संजय शिरसाट असतील किंवा हे आपले भरत गोगावले असतील, यांच्या आडून शिंदेंना कंट्रोल करायचं कोणाचं तरी काम होतं आणि आता अजित पवारांना कंट्रोल करायचं काम होतं. या सगळ्यांच्या पाठीमागे एक मास्टर माइंड आहे. हा मास्टर माइंड तुम्हाला माहिती आहे, जे तुमच्या मनामध्ये ते माझ्या मनामध्ये देखील आहे. त्याचं तुम्ही म्हणाल की याचं कारण काय? लक्षात घ्या, कारण खूप आहे. आता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, पंचायत समित्या असतील किंवा जिल्हा परिषदच्या असतील, महानगरपालिका निवडणुका असतील, एका प्रकारे अजित पवारांवरती हा दबाव आहे की तुम्ही बार्गेनिंग करण्यासाठी किंवा मुंबई महानगरपालिकेमधून तर अजित पवारांचं जास्त काय वजन नाही, त्यामुळे ते ऑटोमॅटिक बाहेर पडतीलच. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना जर दबाव टाकला, अजित पवारांना जर आपल्या व्यसनमध्ये घेतलं तर ते जास्त उडणार नाही आहेत. आणि म्हणून सरकारमधल्याच कुठल्या तरी व्यक्तीनं ही डॉक्युमेंट लीक केले आणि विरोधकांनी त्या गोष्टींचा फायदा उचलत अजित पवारांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले. ह्याच्यामध्ये एक गोष्ट मजेशीर तुम्हाला बघायला मिळेल. ज्या पद्धतीनं अजित पवार शरद पवारांच्या जवळीक जात होते, शरद पवारांच्याबद्दल चांगलं बोलत होते, तसं अजित पवार हे अडकायला लागलेले आहेत. पाठीमागे शिंदेंचं देखील तेच झालं. एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची जवळीक जशी वाढत गेली तसं शिंदेंचे मंत्री एक एक त्यांचे कांड बाहेर येत गेले. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार आता कसे, गरज सरो वैद्य मरो, ही आपली परंपरा आहे. आपली म्हणण्यापेक्षा कोणाची परंपरा आहे तुम्हाला माहिती ती. त्याच्यामुळं ह्यांची गरज संपलेली. आता दोघांपैकी एकाची गरज संपलेली. त्यामुळं आणि आतमध्ये माहीत आहे येणाऱ्या काळामध्ये कोण कोणासोबत जाणार आहे, कोण कशासोबत जाणार आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की या अजित पवारांचा कार्यक्रम करण्यामध्ये, एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम करण्यामध्ये किंवा स्वतःहून BJPमधून कार्यक्रम करण्यासारखं झालं ना. म्हणजे मुरलीधर मोहोळ, तुम्हाला माहिती आहे का, एक गोष्ट सांगू का, या राज्याचं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होता. पाठीमागच्या एक महिन्यापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे यांच्याबद्दल बातम्या येत होत्या की हे दिल्लीमध्ये जातील, दिल्लीमध्ये त्यांना मोठं पद मंत्रालय भेटेल किंवा संघटनेचं पद भेटेल. आणि राहिला BJPचा एक हुशार आणि आक्रमक चेहरा म्हटलं तर मुरलीधर मोहोळ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. अचानक मुरली मोहोळांचं पूर्ण उद्ध्वस्त साम्राज्य केलं आणि त्याच्यानंतर मुरलीधर मोहोळ शांत झाले. ते डायरेक्ट दिल्लीला निघून गेले, ते परत काय इकडे फिरकलेच नाहीत. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कोण आहे, कुठली शक्ती काम करते, तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. दुसरी गोष्ट, आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी बैठक झाली. एक मीटिंग होती, त्या मीटिंगच्या संदर्भात बैठक झाली. पण मला वाटतं त्या बैठकीमध्ये, म्हणजे तुम्हाला साधी सिंपल गोष्ट मी का सांगतो, हे अजित पवारांचा मुलगा या सगळ्या प्रकरणामध्ये अडकला. अजित पवारांना माहिती नाही देवेंद्र फडणवीसांनी सकाळचं काय सांगितलं. सकाळीच्या वेळेला पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस बोलतात की ही अतिशय भयानक गोष्ट आहे आणि याकडे मी गांभीर्याने लक्ष देतोय आणि
सचिवांची, राज्याचे सचिवांच्या समितीमध्ये समिती नेमणूक केली आणि त्यांना चौकशीचे आदेश दिलेत. आणि ते अजित पवारांना माहिती नाही. म्हणजे अजित पवारांना ज्यावेळेला हे सगळं कळलं त्यावेळेला ते बोलले की हो, मी सकाळी बघितली बातमी, देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत. आणि त्याच्यानंतर अजित पवार हे बोलता बोलून गेले की त्यांना अधिकार आहेत, त्यांनी करावी चौकशी. परंतु या सगळ्या शब्दामधून ती शब्द आतून आले नव्हते, ते बाहेरून आलेले. याचा अर्थ असा आहे की अजित पवारांना विश्वासात न घेता देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश पण देऊन टाकलेत. पाठीमागच्या काही काळामध्ये अजित पवारांचे जे काही मंत्र्यांनी कांड केलेले आहेत, धनंजय मुंडे असतील किंवा हगवणे प्रकरणातले ते सासरे असतील, हगवणे असतील, राजेंद्र हगवणे, अजून बरेच महाराष्ट्रातल्या प्रकरणामध्ये. आता रुपाली चाकणकरांचा केवढा मोठा विषय आहे, फलटणच्या आपल्या त्या संपदा मुंडेंचा विषय खरं तर हा दाबला गेला या सगळ्या प्रकारामुळे. परंतु संपदा मुंडेंच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, यांच्याकडनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या आपल्या संपदा मुंडे ताईची म्हणजे इज्जत जाणाऱ्या गोष्टी घडल्यात. मेल्यानंतर देखील त्या मुलीला, आपल्या ताईला सुख जर मिळणार नसेल, त्यांची जर विटंबना होणार असेल, त्यांच्यावरती शिंतोडे उडवले जाणार असतील, तर हे स्वतः किती धुतलेल्या तांदळाचं, मग याचा शोध घेणं फार गरजेचं आहे. ह्या सगळ्या प्रकारामुळे मला असं वाटतं की या शिंदेंचा कार्यक्रम करण्यासाठी अजित पवारांचा कार्यक्रम करण्यापाठीमागे एक षडयंत्र आहे, कोणतरी बसला आहे असा मोठा डाकू, आणि तो हे सगळं घडवून आणतो. का घडवून आणतोय त्यांना माहिती. पण एकंदरीत त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एक वाटतं की सगळं सूत्रधार तोच आहे. तो नक्की कोण व्यक्ती आहे, तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.